कार वाटतं रे बाबा. कडले हॅलो मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये कडकवाले बोलतो. कडकवालं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आता शीतल तलावावरती आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तलावावरती. आणि बघा माशांची जत्रा भरली. जत्रा मित्रांनो, खतरनाक मासन, ते पण चिलाप्या बरं का, नुसत्या काळ्या भिंगर. कसं दिसतंय मित्रांनो, एवढे मासे होते ना, बापरे. मित्र बघून एवढा पागल झालो ना मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. एवढे खतरनाक मासे दिसत होते. एडा म्हणजे पागलच झालो. तेवढ्या तिथं आला ना कौशा भाव. आता काय तेव्हा डायरेक्ट फ्रायच होणार मासं. उगाच म्हणत नाही बाई फ्राय होणार म्हणून. कौशा भावाला का विषय संपला. कारण याला एवढं नॉलेज आहे ना माशाचं बाई. त्यानं बघितलं का तो हात दोनच पाठी लागणार आणि 100% मासे पकडणार होता, म्हणजे तो पकडणारच होता. आणि पूर्ण माशांची लाईनच होती. त्या कचरा जेवढा साईडला आलता आणि त्याच्यामध्ये काळं भिंगर, नुसत्या चिलापी होत्या सगळ्या बाई. खतरनाक. बघून असं वाटलं की कधी जाऊन पकडतोय मित्रांनो. एवढं खतरनाक मासं होतं पूर्णपणे. मग काय तिथून बघत बघत पुढं आलो. कौशाभाऊ त्यांचा कार्यक्रम करणार होता, यात काही विषयच नाही. पुढं आलो तर साईडलाच नाही, तर मध्ये पण तेवढेच मासे पवत होते बघा, आतमध्ये दिसतात आहे. आज नक्की माशांना काय झालं काय समजत नव्हतं, पण माशांची नुसती तुडंब झालते नुसते. मग तिथून आलो ना मित्रांनो घरी. मग आपल्या गाडीचं जराशी आरसा तुटलेला ते बनवायचं आलेलो. कशा पाय तुटलेलं ते गेले ह्याच्यामध्ये सांगितलं, दलिंदर लोकांनी तोडलेला. मग काय दाजीन मी चाललो जरा आरसामध्ये साईडचा मिरर तोडलेला. बिना आंघोळीचं चाललेलो. गेलो CST रोडला डायरेक्ट. CST रोडला गेलो का काय, गाडी आपण नव्याची जुन्याची नवी दोन्ही बनवू शकतो. खतरनाक. काय तेव्हा तिथे सगळं सामान भेटतं, फक्त घेणारा पाहिजे. रेट मस्त ढगात सांगतात, आपण त्यांना जमिनीवर आणायचं. मग 1 सेकंडमध्येच भेटला बघा आहे ना. मग तो चेक करत होता. मग तो कसा तर चिपकावाय बघत होता आपल्या गळ्यामध्ये. पण आपलं दाजीनं आपण हुशार आहे, आपण कसं बरं कसला पण घेईल. मग विचार करत होतो की आधी बसतोय का बघायचा. मग त्यानं बसवला आणि वर्क करून पण बघत होतो, पण तो ना नीट चालत नव्हता. आतमध्ये त्याच्याच आट्या गेलत्या आणि भाई त्यानं आमच्या आट्या घालवलेल्या डायरेक्ट, म्हणजे डोक्याच्याच. हो म्हणला की आतली मोटर चेंज करावं लागेल गेले म्हणून. पण आम्हाला माहीत होतं की ती मोटर गेलेली नाही, त्याच्याच आट्या गेलत्या, कारण की सेकंड होतं ते. मग त्याला चेंज करून आणायला लावलं. मग त्यानं आतमध्ये जाऊन चेंज करून आणलं. सकाळी होतं म्हणून तो पण नीट बोलत होता. नाहीतर उघराड बोलते ती ना अशी, चेंज करायला वगैरे लावलं तर लगेच ताटून बोलते ती. मग काय तर आतमध्ये गेला तो, दुसरा घेऊन आला. मग वर्क करायला लागलं बघा बरोबर. नाहीतर पहिलं असं वर्क करतच नव्हतं. मग काय दवा एकदम भारी ना, खुश झालो ना आपण. कमी पैशामध्ये काम झालं, पण ज्यानं पण तोडलं असेल त्याला भाई भोगावं लागणार. मग काय दवा विषय आलो ना डायरेक्ट आपल्या रिक्षाचं भावाचं काम कराय. आणायची गाडी पाशिंगला करायची होती म्हणून त्यानं काम करायला पत्र्याचं लावलेली. इथं बघा कधीच येऊ नका 90 फीटला बरं का. इथं आतमध्ये वस्ताच म्हणून आहे एक, त्याच्याकडे कधीच काम करू नका. नाव घेऊन सांगतोय, कारण की एकदम चुकीचा माणूस आहे. काम वेळेवरती करून कुणाचं देत नाही. आपलं पैसे जास्त घेतलं त्यानं डेलीचं असून. कलरवालं आणि हुडवालं एकदम व्यवस्थित आहे, पण तो पत्रेवाला एकदम बराबर नाही माणूस. येऊ नका कोणीसुद्धा इथं बरं का भावानं. मग काय दवा कलर मारून घेतला भाऊकडून. आपण म्हणलं मारा म्हटलं कलर यार दादा म्हटलं आपल्याला. मग उन्हाळ्यामध्ये पावसाळा आण्यानं करून घेतला. वा कसा घेतला, कसा गडी खुश होतोय. मग मामाला म्हणला मारा पाणी. मग काय तर अरे वा वा वा, एवढं भारी वाटतं ना आपल्या चेहऱ्यावरती स्माईल आली की खुलून. माघार येऊन बघतोय जेवून तरी गाडीचं काम नाही. कलरवाल्यानं पण टांग दिली होती. करतो म्हटला, पैसा आधी घेतलं आणि रडवायला. इथं येऊच नका रे कोणी. एकदम चुकीची कामं केली जाते ती, म्हणजे की काम व्यवस्थित करते ती, पण एका दिवसाचं काम 10 दिवस लावते ती. या माणसाचा मूड ऑफ होतो ना, गाड्या उभा राहते त्यांना. मग काय मागं लागून त्याकडून कलर करून घेतला. ते पण लास्टच्या दिवशी उद्या पाशिंग होतं. मग काय बोललं दादा मामा काका म्हणलं करा म्हणलं, परत कशाला तुमच्या उमरं झिजवायला येतोय तेव्हा. आम्हाला काय चपली लय झाले ते तुमच्या इथं येऊन झिजवत बसू आम्ही. पण कलर तेवढा क्वालिटी बाप मारला भावानं बरं काय, विशेष टॉपचा करून टाकला. मग काय तर शेवटच डायरेक्ट. मग आलो ना एरियामध्ये आलो तर इथं पाटील लोखंडे काय करत होतं काय, आणि जगदने काय करत होतं, जाळून केबली काढत होतं त्यांना माहिती. व्हिडिओ घेऊ नको म्हणत होतं, पण घेतलं की मग काय तेव्हा ह्यांना घेतल्याशिवाय राहतं. माझ्याकडंच काढाय बनलं खतरनाक आहे बरं का ती. मग इथं लोखंडे आपला भाव बसलेला, इथं पाटील भाऊ उभा होता बघा. मग तिथून मग काय तो मला पाण्यातलं जंगल दाखवलं डायरेक्ट. गार्डनच आज साफ करत होती. हो आमचं गार्डन साफ करायला लागलं. ते बोलल्यावर मच्छर कुठं जाणार राहायला, असं बोलायला लागलेलं मच्छर. मग काय तेव्हा खतरनाक सोय चाललेली मस्तपैकी. आता खुश झालतो आपण, आता मच्छर कमी चावणार म्हणून. बा कसं हिरवळ आहे ना सगळी, ते पण खाडीमध्ये. मग काय आजी एक घेऊन आली ती बघा हेडफोन गत मशीन, तिला ऐका येत नाही म्हणून. बाई 1 नंबर वाजवत होती बरं का. बघा ही अशी आहे, खतरनाक आहे ना मशीन.
मस्तपैकी 20,000ची घेऊन आली बरं का बाई. स्वस्तातला माल नाही, एकदम खतरनाक आणि भारी चालतं, सिल्वरचा आहे मस्त एक नंबर. मग काय आजीची खुशी बघा की मशीन घेऊन आली. बोलले बा आई काय स्माईल आहे बाई, खतरनाक ना, विषय संपला की. मग काय तेव्हा इथं 22पैकी बब्बुआ चाललेला बघा. नवाब मलिकच्या तिथं बोकडं असते त्यांच्या बिल्डिंगला, त्यांना खायला घेऊन चाललाय बघा बब्बुआ. भारी आहे ना बाबूनं. मग काय तेव्हा काय शेवग्या शेंगा दिल्या, एकदम दिलदार माणूस आहे. घेतल्या आपण कारण की शेंगा भारी होत्या. तिथं आलो पुढं तर जोक झालता बाय. आप्पाची गाडी 2 दिवस बंद असून बाई त्या गाडीमध्ये मांजर चाललं होतं. त्याचं म्हणणं होतं तिथं जे टॉय ठेवलाय तो चाललं होतं बाई, म्हणजे भावला होता तो. पण गाडी बंद असताना कसं चाललेला आम्ही पण विचार करत होतो. हा बघा आप्पा विचारात पडलेला. मग काय तेव्हा आता वादळ येतंय बघा, खतरनाक वादळ येत होतं. त्यात कल्याणला पण लय मोठं वादळ आलं आणि आमच्याकडे थोडं थोडं येत होतं, पण एकदम भारी फ्रेश वाटत होतं वातावरण. आणि नुसतं वारं येत होतं, नुसतं वारं म्हणजे खतरनाक बघा. रियाजबाई बघा त्यांच्या बारक्या पहाडांना खेळवतं, तर इकडं बघा धूळ सगळी एकदम खतरनाक झाली आहे बघा मस्तपैकी. मस्त कसलं तेव्हा सगळं नाका तोंडामध्ये धूळ जायला लागलेली. मग काय ब्रिजवरती गेलो आणि तुम्हाला पण दाखवावं म्हणलं जराशी, म्हणलं व्हिडिओमध्ये सगळी धूळ कशी उडतेस. जेवढी तिथं बसलेली गाड्या बिड्यावरती धूळ उडून चाललेली. तिकडं पण चाललंय खाडीतली घाण काढायचं बघा. मस्तपैकी झाडं बिडे एवढ्या दिवसातून हलत होती, सगळी धूळ झाडावली निघून चाललेली. मग काय आपण सगळे फ्रेश झालो ना बाई, नुसत्या हवेमध्ये मस्तपैकी. लय दिवसातून बघितल्यागत वाटते हवा बिवा मुंबईला भावानं, असं काय बघायला भेटत नाही. लय दिवसातून बघितल्यागत वाटतं, भारी वाटतं. पण कधी नवं बघितल्यागत असं होतं, नवीन काहीतरी बघितल्यागत. तिकडून बघा तिकडून आपल्याला मामा हात करायला लागलाय, काय विषयच नाही मामाचा. मस्तपैकी हवा लागत होती, तो पण मजा घेत होती तिथं बसून. मग काय संध्याकाळी गेलो तो बँड स्टँडला, तिथं मस्तपैकी डान्सर दिसलेला. मस्तपैकी ते डान्स बघितला बाई, एक नंबर करत होता बरं का. कोणाला नावं नाही ठेवायची, आपल्याला आवडलं म्हणून व्हिडिओ काढला आणि म्हटलं आपल्या व्हिडिओमध्ये टाकावं. काय तर युनिक बघायला भेटतं. तर मग कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो, जरा सपोर्ट करा नक्कीच. चला बाय, भेटून